हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण वचन घेऊया. प्रेषिताचे कृत्य 7:1 पासून आपण पुढे वचन घेऊया. प्रेषिताचे कृत्य 6:1. त्या दिवसात शिष्यांची संख्या, बघा, शिष्यांची संख्या वाढत चाललेली असता तेव्हाचं वचन लोकांच्या जीवनाच्या मनाच्या आरपार जायला लागलं आणि लोकांमध्ये जो उत्साह आनंद निर्माण झाला आणि त्याद्वारे लोक वाढायला लागले. परंतु जीवनामध्ये लोक तर हर ठिकाणी वाढतात. आजच्या काळामध्ये पण आध्यात्मिक गोष्टीत वाढतात. परंतु जी आध्यात्मिक जे खरं शिक्षण आहे ते सार्वकालिक शिक्षण, आणि ह्या सार्वकालिक शिक्षणाकडे आपल्या सर्व मानवजातीचं लक्ष केंद्रित पाहिजे. देव सर्वांसाठी आला आणि सर्व मानवासाठीच आला. त्यामुळे प्रेषित जे झाले म्हणजे देवाचे शिष्य तयार झाले, ते सत्याच्या शिक्षणानुसार प्रवास करतात. हे जग आहे. या जगात तुम्हाला वाटते की सगळे सत्यात नाही ना, सगळे खोट्यात पण नाही. सर्व प्रकारचे लोक वेगवेगळ्या आचार विचारामध्ये बसलेले जातात. जशी संगत पकडली जाते तशा प्रकारे मनुष्य त्या परिस्थितीमध्ये जोडला जातो. म्हणून प्रत्येक माणसाला शिकवण्यासाठी कोण ना कोण व्यक्ती असते आणि ते शिक्षण एखाद्याला पटते तर एखाद्याला शिक्षण पटत नाही. एखाद्याला शिक्षण चांगलं वाटते तर एखाद्याला तिरस्काराचं वाटते. त्यामुळे इथे एवढी लोकांमध्ये कुरकुर सुरू झालं. म्हणजे हे कोण आहे? 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याची सोडून पंक्ती सेवा करणे हे ठीक नाही. आज आपण जीवनामध्ये जर अनेक लोक बघतात तर देवाच्या वचनाचा अर्थ वेगळा आहे. पंक्ती सेवेमध्ये जास्त इंटरेस्टली लोक आहेत. म्हणून तरी काय सेवे माहिती, आम्ही देवाचं वचन सोडून या पंक्ती सेवेमध्ये राहणं योग्य नाही. आज मनुष्य जास्त पंक्ती सेवेमध्ये जास्त उतरलेला जातो. त्यामुळे परमेश्वराचं जे शिक्षण आहे ते कुठेतरी परिस्थितीमध्ये कमजोर होत आहे. तर पुढे काय सांगितलं? मग बंधूजनो, आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. काय सांगितले? ज्ञानी पुरुष पाहिजे आणि खरोखर ते परमेश्वराच्या कार्यासाठी निर्माण झालेले पाहिजे. आता आपण जर त्याच्यासारखे वागले, नियमासारखे चालले, तो मनुष्य कधी निराश नाही. देवाचा सेवा करणारा मनुष्य कधीही कठीण परिस्थिती, पण ज्या एखाद्या माणसामध्ये एक स्वार्थ उत्पन्न झाला, मी पण आला, घमेंड आला, तो भविष्यात मध्ये 23:12 तो पडला तो पुढे कधीच उठणारा व्यक्ती नसतो. त्याचं लाईफ कमजोर. आपण परमेश्वर पित्याच्या बरोबर असल्यानंतर परमेश्वर आपल्या बरोबर सर्व मानवाबरोबर तो चांगल्या रीतीने
कार्य व मार्गदर्शन करत असते. स्वार्थाला भविष्यात शांती नाही. त्याने काय सांगितले, त्यांना आम्ही ह्या कामाला नेमू. आता देवाचं काम आहे ते सर्व मानवासाठी आहे. जर ज्यांना स्वर्गात जायचं असेल तर हे कार्य, हे मार्ग, हे नियम आणि हे विधी आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागणार. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. आपल्याला स्वतःला सुद्धा प्रार्थनेत राहायला. आपण प्रार्थनेमध्ये कमजोर होता की तुम्ही कमजोर झाल्यानंतर परिस्थितीमध्ये कमजोर होता. या वचनात आणि या शिक्षणामध्ये आता आम्ही कसे संकट येतात, दुःख येतात, आपत्ती येतात, निराश येतात, टेन्शन येते, मानसिक तणाव येते, आरोप येतात, सगळं येते हे सेवेमध्ये. या सगळ्यांचा भार घ्यावा लागते. मग 16:24 त्यांनी सांगितलेलं आहे स्वतःचं बदल संपवायचं. तुम्हाला सगळ्या प्रकारच्या लोकांचे विचारधारा शोधून काढावे. कुणी काही बोललं, काय सांगितलं तर गप्प राहायचं आणि आपल्या कार्याला सुरुवात. जेव्हा आपलं कार्यामध्ये कमजोर होतं ना, तेव्हा आपल्यामध्ये प्रसंग यायला सुरुवात होते. ही गोष्ट ही सगळ्या लोकांना ती पसंत पडली आणि विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्टेफन. काय सांगितले? स्टेफन. आता स्टेफन जो होता तो पूर्ण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता. आणि जो मनुष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे ना, तो परमेश्वराच्या मार्गासाठी तो परिपूर्ण असतो. आज माणसामध्ये भीती आहे, भीती. आणि भीतीमुळे माणसं मरणार, कमजोर होणार, अस्वस्थ होणार. सगळं काही आहे तर भीतीमध्ये टी व्ही, मोबाईल, सगळं जे काय तुम्ही घेतात तर सगळ्या गोष्टीला भीती आहे. घर बांधलं तरी घरातून काय पडेल का त्याची भीती, घर कोसळेल का त्याची भीती, घरात पडेल का त्याची भीती. आताचा काळ तो सिस्टम आहे. घरात पंखा लावलाय, पडेल का त्याची भीती. भीतीच भीती आहे मनुष्य. काय सांगते? यांची निवड केल्यानंतर त्यांनी प्रेषितांच्या समोर उभे केले. आता तुमची निवड केल्यानंतर प्रेषित असतात, त्यांच्या समोर तुमची निवड झाली. आपली निवड होते परंतु आपण कार्यामध्ये निवड होतो. देवामधून जी तुमची निवड झाली तर देवाच्या राज्यासाठीच ती तयारी केली पाहिजे. शेवटच्या अंतापर्यंत देवाचा शोध मनापासून केला पाहिजे. आज समाजामध्ये सगळी बाजूला भीती भीती भीती. पेत्राच्या पत्रामध्ये 3:13 तो चांगल्याचा असता बाळा, तुझं वाईट कोण? तू चांगलं पकड ना, मग वाईट कोण का? आपल्याला चांगल्यावर पूर्णपणे डिसिजन निर्णय घेतले पाहिजे. या 7 शिष्यांना बनवलं त्यांनी, प्रेषित बनवले. तेव्हा त्यांच्यावर हात ठेवला आणि प्रार्थना केली ना, कार्याला सुरुवात. आपण तसं नाही. निवड आहे, एक दिवस येतील एक दिवस नाही. ती तुमची निवड नाही. ज्या कार्यामध्ये देवाने एकदा तुमची निवड केली तर तुम्हाला फक्त तेच निवडीत जायला लागेल. नसेल तर एक दिवस अशी वेळ की दुनिया आपल्याला सोडून जावं लागेल. कारण मी माझ्या भविष्यात या कार्याबाबतीत अनेक लोकांचे अनुभव घेतले. देव कोणाची गय करत नाही. 15 ते 10 वचन.
देव आपल्या सगळ्यांना त्याची इच्छा, त्याची योजना, त्याचं शिक्षण, त्याचे नियम, त्याच्या विधी या देऊन ठेवतो की तुम्ही देवाच्या इच्छेने आपलं जीवन घालवा. अरे मग आपण सांगतो अरे असं झालं, असं झालं नाहीये. असं व्हायला आपण कारणीभूत असतो. आणि लोकांच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. बघा, देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. आता तुम्हाला देवाचं वचन दिलेलं आहे ना, मग ते वचन कसं घेतलं पाहिजे? ते प्रसाराद्वारे. जर तुमच्यामध्ये देवाची शिकवण आहे, नियम आहेत, विधी आहे, तर तुम्हाला देवाच्या शिक्षेप्रमाणे प्रवास करणं महत्त्व व गरजेचं आहे. आज आपला विश्वास कमजोर. शेवटच्या काळामध्ये आज तुम्ही जर अनुभव घेत असतील की प्रार्थनेमध्ये जास्त स्त्रियाच का असतात? बरोबर, स्त्रियाच का, पुरुष कमी का असतात? एशिया 3 अध्याय आणि 4 अध्याय 16 दिले 3 अध्याय आणि 4:1. कारण त्यावेळेला एक पुरुष असला 7 स्त्रिया. कारण स्त्री पासळी बनवलेली होती आणि पुरुष मातीचा बनवला. त्यामुळे स्त्री मजबूत बनते, पुरुष कमजोर बनते. या घटना म्हणून विश्वास जो असतो ना, तो स्त्रियांचा जास्त देवावर असतो, पुरुषांचा कमी असतो. बघा पैकी आता हे पुरुष काढले, पण शेवटच्या काळामध्ये कोणच त्यांच्या जोडीला पहिले नव्हते. 12 प्रेषित सगळे ढवळलेले होते. योहान 19 अध्यायामध्ये 25 पासून. कारण पेत्रस सुद्धा डगमळ. मी काय म्हणतो, प्रभूने त्याला सांगितलेलं तर परत 3 वेळा विश्वासामध्ये राहा, खंबीर व्हा, हिंमत धरा, पुढे चालण्याचे मार्ग घ्या. शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातील पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली. हालेलुया. लोक वाढत 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 गेले आणि त्या विश्वासामध्ये काय केला? मान्यता. कारण विश्वास जो असतो तो स्ट्रॉंग असला पाहिजे. प्रेषिताने बनवले, प्रेषिताने घडवलं, प्रेषिताने त्यांनाही बनवलं, परमेश्वराने त्यांना बनवलं, परमेश्वरा बनवलं, परमेश्वरी शिष्यानं बनवलं, शिष्याने प्रेषिताने एका मागे एक घडत गेले आणि चांगल्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष लावलं की चांगले बनवलं. आजच्या काळामध्ये वाईटाकडे लक्ष जास्त आहे आणि चांगल्याकडे लक्ष. म्हणून प्रभू येशू येणार लूक 18:8 तसं वचन दिले. पण विश्वास आढळला. स्टेफन बघा या 7व्या अध्यायामध्ये किती खंबीर आणि हिंमतीने दगडमार केला, तरी तो परमेश्वराच्या गौरवामध्ये तो हिमतीने पुढे गेला.